नमस्कार. संघर्ष परिवारामध्ये तुमचं स्वागत. संघर्ष परिवाराच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही जो सपोर्ट करताय तो भारी आहे आणि मला तुम्ही सेवा करण्याचा चान्स देताय त्याबद्दल खरंच माझ्याकडे शब्द नाहीत. आणि आपण राज्यशास्त्राचे व्हिडिओ चालू आहेत सध्या, त्यानंतर महाराष्ट्र भूगोलचं पण करतोय. लवकरच सगळ्या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध केले जातील. आम्ही 2-4 दिवस झाले काम चालू केलंय, त्यामुळे व्हिडिओ यायला थोडंसं लेट होईल, पण जसा आम्हाला वेळ भेटेल तसा आम्ही तो व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. तुमच्या प्रत्येक संकल्पना तिथे क्लिअर केल्या जातील. तुम्ही ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता. तुमची जर एखादी संकल्पना क्लिअर झाली नाही तर तुम्ही आम्हाला तशी कमेंट करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये ती आम्ही कमेंट विचारात घेऊन तशी संकल्पना क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला अभ्यास कसा करायचा ही पण गोष्ट सांगेल. अभ्यास करत असताना तुम्हाला एकच सांगेल, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या टॉपिकचा अभ्यास करता, बघा तुम्ही जर एखाद्या टॉपिकचा अभ्यास करता, समजा राज्यघटना वाचता, तर त्या राज्यघटनेचे तुम्ही 3 भाग करू शकता. बरोबर, किती भाग करू शकता रे? ते 3 भाग. आणि 3 भाग केलं की ते 2 दिवसामध्ये तुम्ही वाचू शकता. 2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये वाचलं तरी काय हरकत नाही. बघा, एखाद्या टॉपिकचं जर तुम्ही 3 भाग केले तर ते 1 भाग वाचायला लय आय थिंक मी म्हणतो 20च मिनिटं जातील. बरोबर, बाद झालं. एवढंच करा म्हणजे तुम्ही 3 विषयाचे एक टॉपिक वाचू शकता. लक्षात येते? 3 विषयाचे एक टॉपिक, एक टॉपिकचा एक भाग लक्षात राहील. आणि तुम्ही जे रिव्हिजन करता, जो अभ्यास करता, त्याची संध्याकाळी रिव्हिजन करत चला. टॉपिक पहिल्यांदा वाचणे, बरोबर, सकाळी तो टॉपिक वाचणे, त्यानंतर अवघड मुद्दे नोट करणे. मी काय म्हणलंय बघा, अभ्यासाचा प्लॅन सांगतोय. अवघड मुद्दे काय करणार आहे? नोट करणे. लक्षात राहील. त्यानंतर आयोगाचे प्रश्न सोडवणे त्याच्यावरचे. बरोबर, आयोगाचे प्रश्न सोडवणे. आणि चौथं, पहिलं तो टॉपिक वाचणे, दुसरं अवघड मुद्दे नोट्स करणे. लक्षात राहील, नोट करणे. तिसरं आयोगाचे प्रश्न सोडवणे. त्यानंतर संभाव्य प्रश्नाचा विचार करणे, कोणत्या आयोगाचे प्रश्न अजून ह्याच्यावर बनवू शकतात. आणि त्यानंतर रिव्हिजन करणे. जो स्पर्धा परीक्षेमध्ये नवीन तयारी करतोय त्याने या 5 गोष्टी करणं फार IMP आहे एखाद्या टॉपिकचं. जर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला आयोगाचे प्रश्न पण सुटतील, म्हणजे आधीचे आलेले पण सुटतील, संभाव्य पण सुद्धा प्रश्न कसे तयार होतील कळतील, आणि पुढे येणाऱ्या एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न सुटायला काही अडचण येणार नाही. लक्षात राहील. कोणत्या पण टॉपिकचा अभ्यास करताना असा करा, मी सध्या फक्त शिकवण्याचं काम करतो आहे. लवकरच आयोगाचे प्रश्न, संभाव्य प्रश्न पण मी तुम्हाला दाखवेल कसे येऊ शकतात. ठीक आहे, आयोगाचे प्रश्न तर दाखवेलच, पण संभाव्य प्रश्न पण कसे सुटू शकतात मी तुम्हाला दाखवून देईल. ठीक आहे. आज आपण पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्राचं सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय हा टॉपिक बघणार आहोत. आज काय जास्त अवांतर बोलत नाही. टॉपिक मोठा आहे, महत्वाचा आहे. तो राज्यसभा, कंबाईन, ग्रुप सी किंवा MPC UPC सगळ्यांना लागू पडतो. हा सर्वोच्च न्यायालय काय प्रकरण आहे, बरोबर, काय भानगड आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. आणि हा टॉपिक एवढा महत्वाचा आहे, तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं, त्याची रिव्हिजन केली, महत्वाचे मुद्दे काढले, तर तुम्हाला हा टॉपिक समजायला काहीही वेळ लागणार नाही, माझी गॅरंटी. लक्षात राहील का? आणि तुम्हाला एकच सांगेल, तुम्ही ज्यावेळेस सकाळी उठता, कधी उठा, 10 वाजता उठा, 5 वाजता उठा, 4 वाजता उठा, 3 वाजता उठा, स्वतःच्या आईबापाला एकदा बघा. लक्षात येत आहे? स्वतःच्या आईबापाकडे बघा, जेणेकरून तुमचा टाइम वेस्ट होणार नाही. लक्षात, तुमच्यासाठी दिवस रात्र कष्ट करणाऱ्या आईबापाला एकदा बघा जावं मोबाईल मध्ये. जर तुम्ही बाहेरगावी शिकायला असाल तर, जर तुम्ही घरी असाल तर आईबापाला बघून अभ्यास करायला चालू करा. लक्षात येत आहे? दिवसभर तुमच्यासाठी जी आई शेतात काम करते, एक दिवस तुम्ही शेतात काम करून बघा त्या आईची परिस्थिती कशी असते. लक्षात येत आहे? आणि मी तुम्हाला एकच सांगाल, सकाळी उठल्यानंतर हे ठरवा, मी तोपर्यंत काम करेल तोपर्यंत मला माझी ओळख सांगण्याची गरज पडली नाही पाहिजे. मी तोपर्यंत काम करेल जोपर्यंत माझ्या आईला आणि बापाला अभिमान वाटत नाही. मी तोपर्यंत काम करेल जोपर्यंत माझं अस्तित्व निर्माण होत नाही. मी तोपर्यंत काम करेल, जी लोक मला टोमणं मारतात,
जी लोक मला खेचते ते बंद होत नाही. याचं लक्षात, मी तोपर्यंत काम करल जोपर्यंत माझा बाबा मान वर करून समाजात वावरत नाही. लक्षात येत आहे, तोपर्यंत काम करा. मी तुम्हाला एकच सांगतो, प्रत्येक जणाला काही गोष्टी नवीन असतात. सायन्स मला नवीन आहे, बरोबर. तुम्हाला कोणाला बुद्धिमत्ता असेल, पण अवघड काहीच नाही. तुम्ही जर ठरवलं तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला जमवू शकते. मी तुम्हाला एकच सांगेल, आवडेल त्या गोष्टी तर कराच. जे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये विषय सोपे जातात ते तर अवश्य वाचा. पण स्पर्धा परीक्षेमध्ये अवघड जाणारे विषय मला अवघड जातात म्हणून सोडू नका. एकदा करून बघा, बरोबर ना. मी काय म्हणणार, आपण बघा कोणती पण गोष्ट करत असताना म्हणतो का नाही. बघा, तुम्हाला जर सांगितलं तुला सायन्स जमतं का रे, तुम्ही काय म्हणतो, मला जमत नाही. बरोबर, काय म्हणतो, मला जमत नाही, मला जमणार नाही. माझं एक मत आहे, जमणार नाही असं म्हणण्यापेक्षा मी एकदा करून बघतो म्हणण्याला काय जातंय, बरोबर ना. एकदा करून बघा, जमणार नाही ह्याच्यापेक्षा एकदा करून बघू, हा जर विचार तुम्ही अवलंबला तर नक्कीच जे विषय तुम्हाला येतात त्याच्यात तर मार्क येतीलच, पण जे विषय येणार नाही त्याच्यात सुद्धा मार्क येतील, माझी गॅरंटी. फक्त पहिल्यांदा तुमची मानसिकता पाहिजे. लक्षात येते, स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना किंवा तुम्ही स्वप्नाच्या मागे लागत असताना फक्त स्वप्न ठरवू नका, मी IAS होणार आहे, IPS होणार आहे, तहसीलदार होणार आहे, PSI होणार आहे. तर ते स्वप्न ठरवल्यानंतर त्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्लॅनिंग सुद्धा बनवा. फक्त प्लॅनिंग नका बनवू, अभ्यासाचं नियोजन बनवू नका. तो अभ्यास कशा पद्धतीने केला जाईल त्यासाठी अनालिसिस सुद्धा करा. लक्षात येते, लक्षात येते का. आणि पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेल, जेवढं चांगलं नियोजन असेल तेवढी चांगली अंमलबजावणी पण पाहिजे. आणि अंमलबजावणी सातत्य पाहिजे. लक्षात येते, जर गोष्टी सातत्य नसलं तरी काही होऊ शकत नाही. तुम्हाला सातत्य असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सगळ्याला एकच सांगेल, ज्याचा जीवनात आयुष्य कठीणीत जातं, अडचणीत जातं. लक्षात येतंय, ज्या लोकांचं जीवन अडचणीत आहे, वाईट दिवसात गेलेलं आहे, त्यांची स्वप्न नक्कीच पूर्ण होतात, कारण त्यांचं कष्ट, बरोबर. ज्या माणसानं परिस्थिती बघितली, ज्या माणसानं आपल्या आई बापाचे कष्ट बघितलेत, तो माणूस बिघडू शकतच नाही. लक्षात येतंय. आणि तुम्ही सगळ्यांनी, मी म्हणतो, सुरुवात केली आहे ना, फक्त पोहोचणार, लक्षात ठेवा. आणि पहिली गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे समजत नाही ते नोट करा. तिथं लक्षात विचारा लोकांना. तुम्ही म्हणता, सर मला लाज वाटते. अरे बाबा, स्वप्न आपले पूर्ण होणार, आपल्याला नोकरी लागणार आपल्याला, मग लोकांना विचारा काय जाते, बरोबर ना. विचारा, संकल्पना क्लिअर करून घ्या, मार्क मिळवा आणि अधिकारी व्हा. लक्षात राहील, लक्षात राहील का. तुमच्या अडचणीला सांगू नका. येत लक्षात, तुमचं स्वप्न किती मोठं आहे, बरोबर. आणि तुम्हाला एकच सांगेल, आज आराम करून, आज तुम्ही जर निवांत राहून जर आयुष्यभर कष्ट करावं लागत असेल तर त्यापेक्षा आज कष्ट करून आयुष्यभर आराम केलेला कधी पण चांगला. लक्षात राहील. बघा, आज आपण सर्वोच्च न्यायालय बघतो. काय बघतोय रे, सर्वोच्च न्यायालय बघतो. लक्षात राहील, लक्षात राहील का. काय बघतो रे, सर्वोच्च न्यायालय बघतोय. तुम्ही म्हणताल हे सर्वोच्च न्यायालय काय आहे सर, तर तुम्हाला मी सांगेल, आधी फक्त बघून घ्या. चला चालू करू आपण. सर्वोच्च न्यायालय राज्यशास्त्रातलं प्रकरण. ठीक आहे, संकल्पना समजून करून घ्या, काही अडचण नाही. तुम्ही बघा, कोणतं पण शासन असू द्या, कोणतं पण शासन, बरोबर, कोणतं पण शासन असू द्या, मग ती लोकशाही असेल, आपल्या देशामध्ये आहे ती लोकशाही, येत लक्षात, ती हुकुमशाही असेल, जर्मनीमध्ये जी होती ती हुकुमशाही, हिटलर, बरोबर नाही, त्यानंतर ही भारत, नाहीतर ती राजेशाही असू द्या. राजेशाही म्हणजे इंग्लंडमध्ये आहेत. लक्षात येत आहे, लक्षात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा होती का नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांची सुद्धा राजेशाही होती. बघा, कोणतं पण शासन असू द्या, मग ती लोकशाही असू द्या, हुकुमशाही असू द्या, नाहीतर राजेशाही असू द्या,
या शाहीमध्ये किंवा या कोणतं पण शासन पद्धती असू द्या, त्या शासन पद्धतीमध्ये तीन स्तंभ असल्याशिवाय शासनाचे किती स्तंभ असल्याशिवाय रे? 3 स्तंभ असल्याशिवाय शासन राज्यकारभार करू शकत नाही. आणि राज्यकारभार करून जनतेचा विकास जर करायचा असेल तर शासनाला या 3 स्तंभाकडं, या 3 घटकाकडं विशेष लक्ष द्यावं लागतं. तो म्हणतात सर असे कोणतेच 3 स्तंभ आहेत? तर पहिला कायदे मंडळ आहे. आता तो म्हणतात सर हा कायदे मंडळ काय आहे? तर हे कायदे तयार करते. लक्षात राहील, हा जो काय स्तंभ आहे तो जनतेसाठी कायदे तयार करते. लक्षात राहील. दुसरा कोणता स्तंभ आहे? तो आहे कार्यकारी मंडळ. बरोबर. तो म्हणतात सर हा स्तंभ काय करतोय? तर हा स्तंभ या कायद्याची अंमलबजावणी करतोय. लक्षात राहील. म्हणजे तुम्ही अधिकारी झाल्यानंतर, बरोबर, तुम्ही ऑफिसर झाल्यानंतर या गटामध्ये जाऊन बसणार आहे. कार्यकारी म्हणजे तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करणार. PSI होऊ द्या, तहसीलदार होऊ द्या, IAS होऊ द्या, IPS होऊ द्या, नाहीतर DC होऊ द्या, नाहीतर काय पण असू द्या. लक्षात राहील. आणि तिसरा स्तंभ सगळ्यात महत्वाचा न्यायमंडळ, म्हणजे जे आज आपण बघणार आहे. म्हणजे शासनाचा सगळ्यात महत्वाचा स्तंभ असेल तर न्यायमंडळ. या दोन्ही स्तंभासोबत हा सुद्धा एवढाच महत्वाचा आहे. तुम्हाला सर हे काय करते? तर न्याय निवाडा करते, न्यायदान करते, वाद मिटवते. लक्षात राहील. समजतंय का? बघा, लोकशाहीमध्ये सुद्धा न्यायालय आहे, हुकुमशाहीमध्ये सुद्धा न्यायव्यवस्था होती, बरोबर, राजेशाहीमध्ये सुद्धा न्यायव्यवस्था होती. लक्षात राहील. म्हणजे कोणती पण शासन पद्धती असू द्या, तिथं हे न्यायमंडळ फार महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय जनतेचा विकास होऊ शकत नाही. त्याच्यामुळं आज आपल्याला भारताचं सर्वोच्च न्यायालय किंवा भारताचं न्यायमंडळ काय असते ते बघायचं आहे. ठीक आहे. बघा, हे समजलं असेल. चला थोडंसं पुढे निघू. बेसिक आहे, काय अवघड नाही. बेसिक पासून पुढे जायचं आपल्याला, जेणेकरून काय टेन्शन येतच नाही. बघा, न्यायव्यवस्था शासनाचा तिसरा घटक. आणि जर तुम्ही बघितलं भारताचं जी काय न्यायव्यवस्था आहे, तर तुम्ही म्हणता हे स्वातंत्र्याच्या आधी होतं का स्वातंत्र्यानंतर आले? तर बघा, हे स्वातंत्र्यापूर्वीच भारतामध्ये न्यायव्यवस्था होती. बरोबर. तुम्ही म्हणताल सर स्वातंत्र्याच्या आधी जर तुम्ही म्हणत असाल की ती न्यायव्यवस्था होती, तर कोणतं न्यायालय अस्तित्वात होतं? बरोबर ना. तर तिथं फेडरल न्यायालय होतं. फेडरल न्यायालय. तुम्ही म्हणताल सर हे फेडरल न्यायालय काय आहे? तर संघराज्याचं न्यायालय. लक्षात राहील. आणि हे एक न्यायालय जो 1935चा कायदा केलता ना, 1935चा भारत सरकारचा कायदा, त्या कायद्यानं ते स्थापन झालेलं होतं. लक्षात ठेवा. म्हणजे भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. बरोबर. इंग्रजांचं काय होतं रे? राज्य होतं. आणि इंग्रजांनी भारतासाठी हे न्यायालयाची स्थापना केलेली आहे. लक्षात राहील. म्हणजे जरी साम्राज्यवृत्ती असेल किंवा दुसरे लोक, हुकुमशाही म्हणतो ना आपण, तर त्या लोकांनी सुद्धा भारतासाठी न्यायालयाची स्थापना केलेली आहे. लक्षात राहील. समजलं. म्हणजे असं नाही की आताच न्यायालय स्थापन झाले स्वातंत्र्य झाल्यानंतर 1947च्या नंतर. असं नाही. 1947च्या पूर्वी सुद्धा, 1947च्या पूर्वी सुद्धा न्यायालय अवस्था अस्तित्वात होती. लक्षात राहील. आता पहिली गोष्ट, हे न्यायालय काय काम करतं बाबांनो? न्यायालयाचं बेसिक काम काय? बरोबर. तुम्हाला काय प्रश्न पडला असाल? न्यायालयाचं बेसिक वर्क काय आहे? तर पहिल्यांदा न्याय निवाडा करणं. बरोबर ना. बरोबर. न्याय देणं जनतेला. लक्षात येत आहे. वाद मिटवणे. लक्षात राहील. समजतंय. समजा तुमच्यामध्ये नातेवाईकांमध्ये भांडणं झाली, तुमची कोणासोबत भांडणं झाली, तर ते भांडणं मिटवण्यासाठी तुम्ही न्यायालयामध्ये जाता. बरोबर आहे नाही? म्हणजे जनतेमधले वाद मिटवण्यासाठी सुद्धा न्यायालयामध्ये जाता येतं. बरोबर. किंवा सरकारचा आणि तुमचा वाद असेल, बरोबर, माझा आणि सरकारचा वाद असेल, तर सुद्धा मी न्यायालयात जाऊ शकतो. सरकारचा आणि म्हणजे राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा वाद असेल तरी सुद्धा न्यायालयात जाता येतं. लक्षात राहील. बघा, मग ते वाद कोणाचे मिटवता येतील? बघा, जनतेचे वाद मिटवता येतील. त्यानंतर जनता आणि सरकारचे सुद्धा वाद मिटवता येतील. लक्षात राहील. आणि पहिली गोष्ट, केंद्र सरकार आणि इतर सरकार म्हणजे राज्य सरकारचे सुद्धा वाद मिटवता येतील. लक्षात राहील. तंटे मिटवणे. लक्षात ठेवता. म्हणून न्यायव्यवस्था भारतामध्ये अस्तित्वात आहे. हे झालं बेसिक.
हे काय झालं रे पोरांनो, बेसिक. तर तुम्ही म्हणताल आपल्याकडे न्यायमंडळ आहे, तर एकेरी का दुहेरी? एकेरी का काय रे, दुहेरी. आता एकेरी का दुहेरी म्हणजे काय? एकेरी म्हणजे देशामध्ये एकच न्यायव्यवस्था. देशामध्ये काय रे, एकच न्यायव्यवस्था. लक्षात राहील. भारतामध्ये एकेरी न्यायव्यवस्था आहे का नाही? भारतामध्ये एकेरी न्यायव्यवस्था. ह्या न्यायव्यवस्थेचे घटक आहेत बघा. भारतामध्ये किती न्यायव्यवस्था? एकच. कोणते कोणते? सर्वोच्च न्यायालय आहे का नाही? सर्वोच्च न्यायालयाच्या खाली हायकोर्ट आणि त्याच्या खाली जिल्हा न्यायालय, डिस्ट्रिक्ट न्यायालय. लक्षात येत नाही, ही न्यायव्यवस्था एकच आहे. बरोबर. आणि दुहेरी न्यायव्यवस्था म्हणजे काय रे पोरांनो? दुहेरी न्यायव्यवस्था म्हणजे केंद्राचे वेगळं न्यायालय आणि राज्याचं वेगळं न्यायालय. लक्षात येत आहे? स्टेटचं वेगळं न्यायालय. आपल्याकडे तसं आहे का रे पोरांनो? आपल्याकडे तसं आहे का? केंद्र सरकारचं वेगळं, महाराष्ट्र सरकारचं न्यायव्यवस्था वेगळी, कर्नाटकची वेगळी, बरोबर, उत्तराखंडची वेगळी, जम्मू काश्मीरची वेगळी, आसामची वेगळी, असं आहे का? नाही. म्हणजे भारत सरकारची जी न्यायव्यवस्था आहे ती आपली सगळ्यांची न्यायव्यवस्था आहे. लक्षात राहील. म्हणजे मी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो, तुम्ही सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता, आसामचा व्यक्ती सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो, बरोबर ना, केरळचा व्यक्ती सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. आहे का? म्हणजे देशासाठी, मग ती देशामध्ये केंद्र सरकार येईल, त्या देशामध्ये केंद्रशासित प्रदेश येईल किंवा त्या देशामध्ये राज्य सरकार येईल. या तिन्ही घटकासाठी आपली देशाची न्यायव्यवस्था एकच आहे. फक्त त्याचे टप्पे आहेत. लक्षात राहील. त्याचे काय रे? टप्पे. सिस्टीम एकच आहे. राज्यासाठी वेगळी, केंद्रासाठी वेगळी असं नाही, तर केंद्र आणि राज्यासाठी एकच सिस्टीम आहे. आणि ती सिस्टीम, ती व्यवस्था टप्प्याटप्प्यावर काम करते. जिल्ह्याच्या टप्प्यावर काम करते, तालुक्याच्या टप्प्यावर काम करते, त्यानंतर राज्याच्या टप्प्यावर काम करते आणि देशाच्या टप्प्यावर सुद्धा काम करते. आणि सगळी सिस्टीम एकच आहे. लक्षात राहील. म्हणजे बाबांनो, आपल्याकडे एकेरी न्यायव्यवस्था काय आहे तर त्याचं तुम्हाला रिझन समजलेलं आहे. लक्षात राहील. तर बाबा तुम्हाला बघायचंय हे सुप्रीम कोर्टाचं कलम काय, सुप्रीम कोर्टाचा भाग काय. हे सुप्रीम कोर्ट जर इंग्रजानं स्थापन केलं तर मग हे सर्वोच्च न्यायालय कसं स्थापन झालं ते आपण आता बघून घेऊया. चला, बेसिक पासून शिकवतोय. लक्ष द्या नीट. वही पेन जवळ ठेवा, छोटे छोटे मुद्दे काढा, समजून घ्या आणि त्यानंतर आयोगाचे प्रश्न सोडवण्यास चालू करा. तुम्ही व्हिडिओ बघितला आणि आयोगाचे प्रश्न हातात घेतले तर मी तुम्हाला सांगतो तुमचा एकही प्रश्न आयोगाचा जाणार नाही. आतापर्यंत आलेला माझी गॅरंटी. चेक करून बघू शकता. आता तुम्ही बघितलं होतं इंग्रज सरकारनं भारतीय जनतेसाठी न्यायालय स्थापन केलं तर फेडरल न्यायालय, संघराज्याचे न्यायालय 1935 ला केलं का नाही. मग तुमचा पुढचा प्रश्न असेल, सर इंग्रजाने 1935 ला न्यायालय स्थापन केली का? नाही. बरोबर. इंग्रजानं 1773चा जो काय कायदा असेल, 1784 जे इंग्रज सरकारने कायदे केले त्या कायद्यामध्ये सुद्धा न्यायव्यवस्था होती. बरोबर. 1773च्या ज्या कायद्यामध्ये 1773 ला कलकत्ता इथं सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं होतं, इंग्रज सरकारने केलं. लक्षात राहील. 1773 सर्वोच्च न्यायालयाचं स्थापन केलं होतं. लक्षात राहील. म्हणजे न्यायव्यवस्था जसं इंग्रज सरकार आपल्यावर राज्य करायला लागलं, बरोबर, इंग्रज सरकार आपल्यासोबत आपल्यावर राज्य कारभार करत असताना आपल्या जनतेचे प्रश्न असतील, बरोबर, जनता आणि सरकारचे प्रश्न असतील, हे मिटवण्यासाठी त्या इंग्रज सरकारनं आपल्यावर न्यायव्यवस्था सुद्धा अस्तित्वात आणली. लक्षात राहील. म्हणजे असं नाही की 1935 ला न्यायालय स्थापन झालं, त्याच्या आधी सुद्धा जसं इंग्रजांनी राज्यकारभार चालू केला तशी त्यांनी भारतामध्ये न्यायव्यवस्था प्रस्थापित केलेली आहे. फक्त इंग्रजाच्या न्यायव्यवस्थेमध्ये आणि आताच्या भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये फरक आहे. तो म्हणता सर कसं काय? बरोबर. बघा, थोडस बेसिक सांगतोय आणि बेस पक्का करतोय. बघा, न्यायव्यवस्था, ती न्यायव्यवस्था भारताची म्हणजे आत्ताची 1947 नंतरची, बरोबर, आणि इंग्रज सरकारची 1947च्या आधीची. तू म्हणता सर एका पेपरला येतं का? बाबा नो, पेपरला येणार नाही, पण तुम्ही अधिकारी होणार आहेत आणि अधिकारी व्हायच्या आधी तुम्हाला सर्व गोष्टीचा अभ्यास पाहिजे. अधिकारी सर्व गुणसंपन्न असतो, बरोबर, आणि जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा बेस पक्का झाला तर नक्कीच तुम्हाला कोणत्याच पेपरमध्ये कोणत्याच गोष्टीमध्ये कमी लेखलं जाणार नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये क्लिअरच असाल. लक्षात राहील. बघा, आता मी तुम्हाला काय सांगतोय, जी काय न्यायव्यवस्था होती ती आताची न्यायव्यवस्था आणि आधीच्या न्यायव्यवस्थेमध्ये डिफरन्स काय रे पोरांनो? डिफरन्स काय, फरक काय? तर बघा, आताची न्यायव्यवस्था, आताचा जो न्याय आहे तो समान आहे, बरोबर,
आधीचा न्याय समान होता का रे? आधीचा न्याय असमान होता. तुम्ही म्हणताल कस काय? बघा, भारतीयांसाठी वेगळा न्याय होता का नाही आणि इंग्रजांसाठी वेगळा न्याय होता का नाही? होता का नाही? होता का नाही न्याय वेगळा? हो. बघा, इंग्रज लोक भारतामधले इंग्रजांसाठी न्यायाधीशामध्ये इंग्रज न्यायाधीश होते का नाही? म्हणजे भारतातील न्यायाधीशांना इंग्रज सरकारचे खटले चालवता येत नव्हते. तसे अधिकार इंग्रज सरकारनं आपल्याला दिले नव्हते. बरोबर. पण भारतीय लोकांचे प्रश्न, भारतीय लोकांचे वाद इंग्रज न्यायाधीश मिटवू शकत होते. तसा अधिकार त्यांना दिला. म्हणजे भेदभावाचं राजकारण झालं. बरोबर. समजा भारतीय आरोपी आहे आणि तसाच इंग्रज आरोपी आहे, दोघांनी पण एकच गुन्हा केला असेल तरी सुद्धा इंग्रज आरोपीला शिक्षेमध्ये सूट दिली जायची. भारतीय आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा, भारतीयांसोबतचं भेदभावाचं राजकारण त्यांनी न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा सोडलं नाही. इतिहास तुम्हाला मी शिकवणारच आहे, पण तुम्हाला लक्षात राहील. बघा, भारतामध्ये इंग्लंडवाला व्यक्ती येऊ द्या, अमेरिकेचा व्यक्ती येऊ द्या, फ्रान्सचा येऊ द्या, गोव्यात म्हणजे आपण चीनचा येऊ द्या, पाकिस्तानचा येऊ द्या, नाहीतर अफगाणिस्तान येऊ द्या, नाहीतर भारतातला व्यक्ती येऊ द्या, कुठल्या पण देशातला व्यक्ती भारतामध्ये आला आणि भारताच्या व्यक्तीनं या सगळ्यांनी जर एकच गुन्हा केला तर सगळ्यांना एकच शिक्षा होणार. म्हणजे असं नाही भारतातल्या व्यक्तीला वेगळी शिक्षा, भारतातल्या व्यक्तीला सूट आणि दुसऱ्या देशातला गुन्हा केला तर त्याला शिक्षा जास्त, असं काही नाही. लक्षात राहील. तो फरक आताच्या आणि आधीच्या न्यायव्यवस्थेमध्ये आहे. मुद्दा क्लिअर. चला आता पुढे निघू. बघा, न्यायव्यवस्था बघत असताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणता सर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? तर आपल्या न्यायव्यवस्थेमधलं सगळ्यात शिखर न्यायालय असेल. बरोबर. शिखर न्यायालय कोणतं असेल तर ते सुप्रीम कोर्ट आहे. कोणतं रे? ह्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो रे? सर्वोच्च न्यायालय. बरोबर. तसंच हे अंतिम न्यायालय सुद्धा आहे का नाही? अंतिम न्यायालय. तसंच हे अपिलाचं सुद्धा न्यायालय आहे. अपिलाचे अंतिम न्यायालय आहे का नाही? तुम्हाला त्याला असं कसं काय? तर बघा, कोणता पण व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या वर अपील करू शकतो का रे? बघा, लक्षात राहील. म्हणजे हे सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च संस्था न्यायव्यवस्थेची, न्यायदान करण्याची ही कशी रे? सर्वोच्च संस्था. म्हणजे तुम्ही सर्वोच्च न्यायाच्या विरोधात कुठेही अपील करू शकणार नाही, अपील करता येणार नाही. म्हणून ह्याला शिखर न्यायालय म्हणलंय, म्हणून ह्याला सर्वोच्च न्यायालय म्हणलंय, म्हणून ह्याला अंतिम न्यायालय म्हणलंय. लक्षात राहील. तुम्हाला बघा, जिल्हा न्यायालयाच्या विरुद्ध किंवा हायकोर्टाच्या विरोधात तुम्हाला अंतिम फक्त सर्वोच्च न्यायालयातच जाता येईल. कुठं जाता येईल रे पोरांनो? कुठं जाता येईल? सर्वोच्च न्यायालयात जाता येईल. सर्वोच्च न्यायालय सोडून तुम्हाला कुठेही अपील करता येणार नाही. त्यानंतर बघा, या अपिलाचा अंतिम न्यायालय आता तुमचा मुद्दा क्लिअर केलेला आहे. बरोबर. तुम्ही हायकोर्टाच्या विरोधात सुद्धा सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. बरोबर. त्यानंतर जिल्हा न्यायाच्या विरोधात सुद्धा तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्हाला सुप्रीम कोर्टात सुद्धा जाता येईल. लक्षात राहील. म्हणजे हे शिखर न्यायालय तर आहे भारत देशाचं, भारत सरकारचं सगळ्यात सर्वोच्च न्यायालय असेल तर ते सर्वोच्च घटक न्यायव्यवस्थेत तो सुप्रीम कोर्ट आहे. शिखर न्यायालय सुद्धा सर्वोच्च न्यायालय, अंतिम न्यायालय सुद्धा सुप्रीम कोर्ट आणि त्यानंतर अपिलाचा अंतिम न्यायालय सुद्धा सुप्रीम कोर्टच आहे. म्हणजे ह्या गोष्टी बेसिक आहेत. हे काय तुम्हाला एक्झामला विचारणार नाही तरी सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे एकदा बेसिक क्लिअर केलं तर नंतर फक्त महत्वाचं रिव्हिजन करायची. ठीक आहे. बरं, चला पुढे जाऊ. बेसिक केलं की टेन्शन नाही, बेसिक केलं की काही अडचण येणार. बघा, आता तुम्हाला पहिल्यांदा हे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, ही सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली विचारले तर ते 28 जानेवारी 1950 ला स्थापना झालेली आहे. कुठल्या पुस्तकामध्ये 26 जानेवारी असेल तर नाही, 28 जानेवारी 1950 ला सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. आणि हे सुप्रीम कोर्ट आधी फेडरल कोर्ट होतं. कोणतं रे? फेडरल न्यायालय. आता जे मी इंग्रजाचं सांगितलं त्या फेडरल न्यायालयाचं रूपांतर कशात झालंय रे पोरांनो? बघा, फेडरल न्यायालयाचं रूपांतर सुप्रीम कोर्टामध्ये झालेलं आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये. लक्षात राहील. लक्षात ठेवताल का? तुम्ही विचारलं सर ह्याचं कलम किती आहे तर ह्याचं कलम 124 आहे. किती कलम आहे रे पोरांनो? 124.
आणि जर तुम्ही विचारलं भाग किती आहे, आपल्या राज्यघटनेमध्ये किती भाग आहेत रे? 25 भाग आहेत घटनेत, आहेत का नाही? त्या 25 घटनेतल्या भागापैकी 5वा जो भाग आहे तो कार्यकारी मंडळ, त्या 5व्या भागामध्ये सुप्रीम कोर्ट दिलेला आहे. लक्षात राहील. कलम किती तर बघा, हे 5वा भाग आहे बरं का. कलम 124 ते कलम 147 मध्ये सुप्रीम कोर्टाची तरतूद आहे. लक्षात ठेवा, या कलमामध्ये काय रे पोरांनो? सुप्रीम कोर्टाची तरतूद आहे. तुम्ही सुद्धा सुप्रीम कोर्टाचा वकील होऊ शकता, तुम्ही सुद्धा सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होऊ शकता. ते कसं होणार आता हे तरी बघून घ्या. लक्षात राहील. जर तुम्हाला सुप्रीम कोर्टात वकील व्हायचं असेल, सुप्रीम कोर्टात काम करायचं असेल, सुप्रीम कोर्टात नोकरी करायची असेल, सुप्रीम कोर्टात न्यायाधीश व्हायचं असेल, सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश व्हायचं असेल, तर तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या बेसिक संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला तिथं काम करताना, वकिली करताना, न्यायाधीश होताना अडचण येणार नाही. तुम्ही म्हणता सर आम्ही प्रशासकीय अधिकारी होणार, नक्कीच मान्य आहे, नक्कीच व्हा, पण ह्या बेसिक संकल्पना क्लिअर करून घ्या. 124 कलमामध्ये भारतासाठी सुप्रीम कोर्टाची तरतूद आहे. लक्षात राहील. भारत देशासाठी सुप्रीम कोर्टाची तरतूद 124 मध्ये दिलेली आहे. बरोबर. घटनेचा 5वा भाग आणि 124 ते 47 मध्ये सुप्रीम कोर्टाची तरतूद आहे. हे झालं बेसिक. चला पुढे निघायचं. लक्षात राहील. लक्षात राहील का? आता 124 मध्ये काय सांगितलं ते बघून घेऊ आणि पुढे जाऊ. जे 124 कलम आहे, बरोबर, 124 कलमामध्ये सुप्रीम कोर्टाची तरतूद आहे का नाही? सुप्रीम कोर्ट ह्या 124 मध्ये काय सांगितलंय? भारतासाठी एक सुप्रीम कोर्ट असेल, बरोबर ना? 124 मध्ये तरतूद बघावं लागेल तुम्हाला. काय लक्षात राहील? तुम्हाला काय बघावं लागेल? 124 मध्ये तरतुदी काय दिलंय? कारण तुमचं कलम तर माहिती तुम्हाला 1 to 4, 1 to 4 तसं असेल 1 2 4 124 बघा. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं? सुप्रीम कोर्ट असेल. आता सुप्रीम कोर्टामध्ये काय सांगितलं? सरन्यायाधीश असतील. 124 मध्ये सांगितलंय सर्वोच्च न्यायालय असेल आणि त्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश असेल. आणि काय सांगितलंय? व इतर न्यायाधीश असतील. महत्वाचं आहे, एक्झामला विचारतील प्रश्न. काय असतील रे? इतर न्यायाधीश असतील. एक सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश. इतर न्यायाधीश किंवा अन्य न्यायाधीश मला सांगा. तिथं अन्य न्यायाधीश येतो म्हणजे तुम्हाला काय अडचण येणार नाही. भारतामध्ये एक सुप्रीम कोर्ट असेल आणि त्या सुप्रीम कोर्टामध्ये एक सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश असतील. पण घटनेमध्ये सरन्यायाधीशासोबत अन्य न्यायाधीशाची संख्या दिली आहे का? महत्वाचा मुद्दा आहे. घटनेमध्ये सरन्यायाधीश सोडून सुप्रीम कोर्टामध्ये किती न्यायाधीश असेल हे घटनेमध्ये न्यायाधीशाची संख्या दिलेली नाही. तर ही अन्य न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा राईट कोणाला आहे? तर तो संसदेला आहे. कोणाला आहे रे? लोकसभा, राज्यसभेला. मुद्दा क्लिअर. तो मोस्ट IMP पॉइंट आहे. एक्झामला ह्याच्यावर 100% प्रश्न बनवून फक्त तुमच्या लक्षात असू द्या. ठीक आहे, समजलं? इथपर्यंत समजलं का? काय अडचण असेल तर बोला. तुम्ही म्हणताल सर हे अन्य न्यायाधीशाचं जर संख्याच माहिती नाही घटनेमध्ये, तशी तरतूदच नाही, तर 1950 ला जे सुप्रीम कोर्ट होतं तर त्याच्यामध्ये किती संख्या होती? तर त्याच्यामध्ये संसदेनं 1 सरन्यायाधीश आणि 7 अन्य न्यायाधीश अशी संख्या होती. लक्षात राहील. लक्षात राहील का? सध्या जर तुम्ही विचारलं तर सध्या सुप्रीम कोर्टामध्ये 1 सरन्यायाधीश आणि 33 अन्य न्यायाधीशाची संख्या आहे. बरोबर. आता हे सरन्यायाधीशाचा जर मुद्दा निघालाय, बरोबर, सरन्यायाधीशाचा जर मुद्दा निघालाय, सध्या जे सरन्यायाधीश आहेत ते 48वे रामांना आहेत. कोण आहेत रे? रामांना. हे 48वे सरन्यायाधीश आहेत. लक्षात राहील. 47वे बघायला गेलं तर 47वे शरद बोबडे आहेत. कोण रे? शरद बोबडे. लक्षात ठेवा, महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. लक्षात राहील. लक्षात राहील का? त्यानंतर हे रामांना आहेत, ते आंध्र प्रदेशचे व्यक्ती आहेत. 46वे जर बघायला गेलं, 46वे रंजन गोगोई आसामचे व्यक्ती इथे. रंजन गोगोई हे कुठले आहेत रे? आसामचा माणूस आहे. लक्षात ठेवताल? लक्षात ठेवताल का? एवढं तरी लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. एक्झामला प्रश्न विचारू शकतात. ज्यावेळेस मी तुम्हाला चालू घडामोडीचा मुद्दा क्लिअर, त्यावेळेस तुम्हाला हे समजून जाईल. ठीक आहे. 45वे जर विचारलं तर 45वे दीपक मिश्रा आहेत. 45वे कोण आहेत रे पोरांनो? दीपक मिश्रा. लक्षात राहील. एवढं तर लक्षात ठेवा. 45, 46, 47, 48
जोड्या लावला प्रश्न आला तर विचारू शकतात. ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं 44 कोण आहेत तर 44 दीपक सिंह केहर आहे. कोण आहे रे? दीपक सिंह केहर. लक्षात ठेवा, महत्वाचे. लक्षात राहील. जर तुम्हाला 43 विचारलं तर 43 व तीर्थसिंह ठाकूर. कोण आहेत रे? तीर्थसिंह ठाकूर. गाबड्यांनो लक्ष द्या, महत्वाचा प्रश्न चालू आहे. हे जोड्या लावायला विचारू शकतात. बाबा 42 कोण आहे, 43 कोण आहे, 44 कोण, 45 कोण, 46 कोण, 47 कोण आणि 48 कोण. मुद्दा क्लिअर. लक्षात राहील. काय अडचण? आता तुम्हाला माहिती झालं 124 मधली तरतूद. लक्षात राहील. म्हणजे मी तुम्हाला 49 ची तरतूद सांगितली, मी तुम्हाला 124च्या कलमाची तरतूद सांगितली आणि मी तुम्हाला सध्यातल्या न्यायाधीशाची मतसंख्या सांगितली आणि तुम्हाला मी सध्याचे सरन्यायाधीश सुद्धा सांगितलेले आहेत. मुद्दा क्लिअर झालेला आहे. ठीक आहे. आणि आतापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश झालेली नाही. मुद्दा लिहितो मी इथं बघा. भारतात आतापर्यंत महत्वाचा पॉइंट आहे. भारतामध्ये आतापर्यंत एकही महिला न्यायाधीश झाल्यात बरं का, एकही महिला सरन्यायाधीश पदावर गेलेली नाही. सरन्यायाधीश पदावर गेलेली नाही. बघा, महिला न्यायाधीश झालेत का रे? महिला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले, सरन्यायाधीश झालेत का? बघा, लक्षात राहील. महिला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत पण सरन्यायाधीश आहेत का रे? फरक आहे ह्याच्यामध्ये. लक्षात ठेवा. मोस्ट आयएमपी प्रश्न एक्झामला ह्याच्यावर सुद्धा विचारू शकतात. ठीक आहे. आता थोडस पुढे जाऊ. आता आपल्याला बघायचंय सुप्रीम कोर्टाचं न्यायाधीश बघितलं, सरन्यायाधीश बघितलं, येतं लक्षात. त्यानंतर आता 124 पण बघितलं. आता आपल्याला यांची अपॉइंटमेंट बघायची, नियुक्ती बघायची. ठीक आहे. तुम्ही चांगला अभ्यास करत असाल, तुम्हाला जरी काही अभ्यासात अडचण आली तरी तुम्ही मला कमेंट करा. मी तुमच्या समस्या नक्की सोडवण्याचा प्रयत्न करा. मी असं नाही की मी परफेक्ट आहे, पण तुमचे जर काही प्रश्न असतील तर माझ्यापर्यंत पोहोचत चला. ते तुमचं कर्तव्य. जरी एखादा संकल्पना क्लिअर झाली नाही ते सुद्धा तुम्ही कळवा. आम्ही नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. फक्त तुमचा अभ्यासाची दिशा योग्य असू द्या. येतं लक्षात. हा टॉपिक एकदाच करा, नंतर अभ्यास करण्याची गरज नाही पडली पाहिजे. मग आयोगाचे प्रश्न कधी जरी आले तरी काय अडचण नाही. बघा, आता आपण बघू. त्यानंतर दुसरा मुद्दा बघू, नेमणूक. बरोबर. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची नेमणूक. छोटे छोटे मुद्दे क्लिअर करत चलू. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची अपॉइंटमेंट कोण करतंय? तर आता तो म्हणता सर नेमणूक सरन्यायाधीशाची सुद्धा होऊ शकते. बरोबर. आणि न्यायाधीशाची सुद्धा होऊ शकते. होऊ शकते का नाही? तर लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असू द्या नाही तर सरन्यायाधीश असू द्या, या दोघांची नेमणूक राष्ट्रपती साहेब करणार. कोण करणार रे? राष्ट्रपती साहेब. लक्षात राहील. मग सरन्यायाधीशची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपती करणार आणि न्यायाधीशाची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपतीच करणार. लक्षात ठेवता आल का? काय अडचण? बोला, काय अडचण असेल तर बोला लवकर पटकन. पण बघा, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशाची काय करत असताना रे? सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करत असताना राष्ट्रपती सल्ला कोणाचा घेणार? तर तो सल्ला सरन्यायाधीशाचा घेणार. कोणाचा घेणार रे? सरन्यायाधीशाचा घेणार. लक्षात राहील. मोस्ट आयएमपी. म्हणजे राष्ट्रपती सरन्यायाधीशाची नियुक्ती करतात आणि अन्य न्यायाधीशाची अपॉइंटमेंट घेत असताना सरन्यायाधीशाचा सल्ला घेतात. लक्षात राहील. लक्षात ठेवा, मोस्ट आयएमपी पॉइंट आहे. एक्झामला याचा प्रश्न बनवू शकतो. आता या सरन्यायाधीशाच्या सल्ल्याबद्दल घटनेमध्ये 3 खटले गाजलेले आहेत. बरोबर. म्हणजे सल्ला तो बंधनकारक असेल का? बरोबर. किती सरन्यायाधीश तो सल्ला देताना किती न्यायाधीशाचा सल्ला घेतील? का सरन्यायाधीशाचं वर्चस्व चालेल? सरन्यायाधीश सांगेल त्या व्यक्तीला न्यायाधीश म्हणून नियुक्त करायचं का? असे भरपूर प्रश्न आहेत. आणि पहिली गोष्ट, सल्ल्यासंबंधी सरन्यायाधीशाचा सल्ला राष्ट्रपतीला कशाबद्दल? सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नियुक्त करण्यासाठी. अशा संबंधी, ह्या सल्ल्यासंबंधी सुप्रीम कोर्टाचे 3 खटले गाजलेले आहेत. तुम्हाला ते तिन्हीच्या तिन्ही खटले माहिती असणं गरजेचे. तो खटला किती साली झाला, त्या खटल्याचा निर्णय काय होता ते बघून घेऊ. चला पुढे जाऊ, थोडंसं पुढे जाऊ फक्त.
सुप्रीम कोर्टाची, मग ते सुप्रीम कोर्ट असं नाही तर हायकोर्ट असं, न्यायालयीन 3 खटले फार महत्वाचे, त्याच्यावर एक्झामला प्रश्न बनवू शकतात. तर बघून घ्या न्यायालयीन खटले. आता न्यायालयीन खटले आतापर्यंत किती झालेत रे? 3 झालेत. कधी कधी झालेत बघा. 1982 ला एक झालाय, ठीक आहे. त्यानंतर 1993 ला एक झालाय आणि तिसरा इथं लिहितो मी, तिसरा 1998 ला झाला. आता पहिला हा जो काय पहिला खटला झाला, पहिला न्यायालयीन खटला, पहिला काय रे पोरांनो? पहिला न्यायालयीन खटल्यामध्ये सांगितलं सरन्यायाधीश सल्ला देताना, सरन्यायाधीशाचा जो काय सल्ला असेल, सरन्यायाधीशाचा जो काय सल्ला असेल, बरोबर, फक्त तो म्हणजे ऐच्छिक आहे. येतं लक्षात? कसं रे पोरांनो? ऐच्छिक आहे. लक्षात येत आहे? ते फक्त स्वतःचाच असेल. लक्षात ठेवता आलं का? एक्झामला ह्याच्यावर प्रश्न बनवू शकतात. आणि पहिली गोष्ट, सल्ला देताना फक्त मत विचारलं जाईल, बरोबर, मत विचारले. लक्षात राहील? ती एकमत झालं पाहिजे असं काय आहे का? नाही, फक्त मी मत विचारायचं. म्हणजे सरन्यायाधीश जरी न्यायाधीशाच्या अपॉइंटमेंट बद्दल राष्ट्रपतीला सल्ला देत असतील आणि सरन्यायाधीश सुद्धा अन्य न्यायाधीशाचा जर सल्ला घेत असेल की बाबा कुणाला न्यायाधीश करायचं, तर ते फक्त मत विचारायचं काम आहे. येतं लक्षात? म्हणजे त्याला एकमत झालं पाहिजे असं काही नाही. लक्षात राहील? हा एक पहिला न्यायालयीन खटला. त्यानंतर दुसरा न्यायालयीन खटला, हा जो काय दुसरा न्यायालयीन खटल्यामध्ये सांगितलं, बरोबर, एकमत झालं पाहिजे. काय झालं पाहिजे रे? एकमत होणं गरजेचं आहे. कशासाठी? सल्ला देताना, बरोबर. सल्ला देताना काय झालं पाहिजे लेकरांनो? सल्ला देताना एकमत झालं पाहिजे. सल्ला कोण देतो? बघा इथे लिहितो मी. सल्ला कोण देतो? सरन्यायाधीश देतात. लक्षात येत आहे? आणि दुसऱ्या न्यायालयीन खटल्यामध्ये सांगितलं ज्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासाठी सरन्यायाधीश राष्ट्रपतीला सल्ला देतील, त्यावेळेस सरन्यायाधीश 2 ज्येष्ठ न्यायाधीश, किती रे? 2 ज्येष्ठ न्यायाधीशाचा सल्ला घेतील. लक्षात राहील का? आणि पहिली गोष्ट, ह्या तिघाचं एकमत होणं गरजेचं आहे. लक्षात राहील? हे 2 ज्येष्ठ न्यायाधीश आणि सरन्यायाधीश, लक्षात राहील, ह्यांचं काय होणं गरजेचं आहे रे? एकमत होणं गरजेचं आहे. मुद्दा क्लिअर? लक्षात राहील? आता ह्या दुसऱ्या न्यायालयीन खटला फार महत्वाचा आहे. मी तुम्हाला पुढे सांगतो, फक्त एवढं तर लक्षात ठेवा. आणि हा जो काय तिसरा खटला झाला, तिसरा खटल्यामध्ये सांगितलं, हा तिसरा खटल्यामध्ये सांगितलं तर आपल्याला सगळ्याचं एकमत नको तर बहुमत पाहिजे. काय पाहिजे रे? बहुमत IMP आहे. लक्षात राहील? सरन्यायाधीश बघा, लक्ष द्या, सरन्यायाधीश काय करतात रे? सल्ला देताना 4 ज्येष्ठ न्यायाधीशाचा विचार घेतील. किती रे? 4 ज्येष्ठ न्यायाधीशाचा काय घेतील रे पोरांनो? विचार घेतील. लक्षात राहील? लक्षात राहील का? आणि या 4 ज्येष्ठ न्यायाधीशाचं बहुमत, जे बहुमत असेल त्यानुसार सल्ला जाईल वर राष्ट्रपती साहेबांकडे. लक्षात राहील? आणि समजा 2 ज्येष्ठ न्यायाधीशानं जर निगेटिव्ह मत दिलं, निगेटिव्ह जर मत दिलं तर तो सल्ला देता येईल का रे? तो सल्ला राष्ट्रपती साहेबांकडे देता येणार नाही. लक्षात राहील? सर्वोच्च न्यायालय एक्झामसाठी फार महत्वाचं आहे, विचारू शकतात. बोर झालात? महत्वाचा टॉपिक चालू आहे. छोटे छोटे मुद्दे आहेत, एकदाच करा, नंतर अभ्यास करायची सुद्धा गरज पडली नाही पाहिजे. ठीक आहे? लक्षात राहिले? चला थोडस पुढे जाऊ. आणि तुम्हाला एक सांगू, तुम्हाला जिंकायचं, तुम्हाला काय करायचं रे पोरांनो? जिंकायचे. जिंकणारे कधी सोडत नाहीत आणि सोडणारे कधी जिंकत नाही. रोज तुम्हाला कासवासारखी प्रगती करावीच लागेल. रोज सशासारखं पळण्यापेक्षा रोज कासवासारखं पळा, जेणेकरून तुमच्या आयुष्यात सातत्य येईल. लक्षात राहील? मी म्हणतो रोज 12 तास अभ्यास करण्यापेक्षा रोज 6 तासच अभ्यास करा, पण ते सातत्य ठेवून करा. हे लक्षात. तुम्ही म्हणता असाल सर अभ्यासामध्ये बोर होतंय, तर आईला एकदा फोन कर, आई कसा काम करते ते आई सांगेल तुम्हाला. हे लक्षात. तुमचं 2 वाजेपर्यंत सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण होतं, पण ती माऊली सकाळी उठल्यापासून, सकाळी पहाटे 5 पासून दुपारी 2 पर्यंत नाश्ता सुद्धा करत नाही. आणि जर तुम्हाला तुमच्या आईची परिस्थितीची
समजली, परिस्थितीची जाणीव झाली की बाबा माझी आई सकाळपासून 2 वाजेपर्यंत जेवत सुद्धा नाही काम झाल्याशिवाय, तर तुम्हाला आयुष्यात बोर व्हायचा संबंधच येत नाही. बरोबर नाही? मग मला सांगा, तुमच्या ध्येयापेक्षा, तुमच्या स्वप्नापेक्षा कोणतीच गोष्ट महत्वाची नाही. कोणतंच नाही. ना सोशल मीडिया महत्वाचं आहे, ना फ्रेंड सर्कल महत्वाचं आहे, येतं लक्षात, ना आळस महत्वाचा आहे, ना बोर होणं महत्वाचं. बरोबर? ज्याला काम करायचंय तो फोकसनं काम करतो. तुम्हाला फोकसनंच काम करावं लागेल. लक्षात राहील. आता थोडंसं ते मी तुम्हाला सांगितलं होतं दुसऱ्या न्यायाधीश खटल्याबद्दल सांगायचंय. दुसऱ्या न्यायाधीश खटला तर बघा 1950 पासून 1973 पर्यंत सुप्रीम कोर्टाचे जे काय सरन्यायाधीश होते, सुप्रीम कोर्टाचे जे काय सरन्यायाधीश होणारे व्यक्ती ते ज्येष्ठच निवडले जायचे. कसे रे? ज्येष्ठ. लक्षात राहील. जो सगळ्यात म्हणजे म्हणतो ना वयस्कर माणूस आहे, वयस्कर न्यायाधीश आहे, ते सरन्यायाधीश व्हायचे. लक्षात राहील का? पण 1973 ला हे जे काय पद्धत होती, हा जो काय संकेत होता तो मोडीत काढला. येतं लक्षात? हा संकेत काय करायला मोडला. तो म्हणता सर कस काय मोडला हा संकेत? तर मोडला पोरांनो. बघा N.A. रे यांना काय केलं रे? सरन्यायाधीश केलं. लक्षात राहील. N.A. यांना काय केलं रे? सरन्यायाधीश केलं. आणि जे ज्येष्ठ न्यायाधीश होते, कोणते ज्येष्ठ न्यायाधीश होते? ह्यांच्या आधी ज्येष्ठ न्यायाधीश होते ह्यांच्या न्यायालय सुप्रीम कोर्टामध्ये M.U. बेग. लक्षात येते? M.U. बेग म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या संकेतानुसार, येते लक्षात, सुप्रीम कोर्टाच्या कलमानुसार M.U. बेगला सरन्यायाधीश करणं गरजेचं होतं. पण जो काय संकेत होता सरन्यायाधीश मध्ये ज्येष्ठ व्यक्तीच असावा, तो संकेत मोडला गेला आणि N.N. रेला काय केलं रे? सरन्यायाधीश केलं. आणि ज्येष्ठ न्यायाधीशाला काय केलं? डावललं गेलं. M.U. बेग आहे बरं का, लक्षात ठेवा. लक्षात राहील. आणि पहिली गोष्ट, हा संकेत झाल्यानंतर, हा संकेत मोडीत काढल्यानंतर 1993चा जो खटला झाला, 1993चा जो काय खटला झाला, त्या खटल्यामध्ये सांगितलं सुप्रीम कोर्टाचा जो काय सरन्यायाधीश व्यक्ती, सरन्यायाधीश होणार आहे तो ज्येष्ठ न्यायाधीश असावा. कसला असावा रे? तो ज्येष्ठ न्यायाधीशच असला पाहिजे. असं काय केलं रे? बंधन टाकण्यात आलं. मोस्ट IMP एक्झामला ह्याच्यावर प्रश्न बनायला काय हरकत नाही. लक्षात ठेवतात, महत्वाचं आहे. लक्षात राहील. आणि अजून एक, जसं ही एक तरतूद होती मोस्ट IMP कोणती? बघा ही, सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश होणारा व्यक्ती ज्येष्ठ न्यायाधीशच असावा, हे बंधनकारक केलेले. कसं केलं रे पोरांनो? बंधनकारक केलेले. तसाच अजून एक मुद्दा, 1993च्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नियुक्त करताना, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करताना सरन्यायाधीशाचा सल्ला, बघा सरन्यायाधीशाचा काय रे पोरांनो? सल्ला कुणावर बंधनकारक असेल रे? साहेबावर बंधनकारक असेल. प्रेसिडेंटवर काय असेल रे? बंधनकारक असेल. हे दोन मुद्दे फार IMP आहेत. हा एक मुद्दा जो IMP आहे दुसऱ्या न्यायालयीन खटल्यामध्ये 1993च्या, आणि हा एक, हे दोन मुद्दे फार महत्वाचे. एक्झामला जर प्रश्न विचारला तर हे गरजेचं आहे, लक्षात ठेवणं. लक्षात राहील. आता मी तुम्हाला नेमणुकीचं सगळं सांगितलंय. नेमणूक कोण करतंय, सरन्यायाधीशाची कोण करतंय, न्यायाधीशाची कोण करतंय, न्यायाधीशाच्या नियुक्ती करताना कुणाचा सल्ला लागल, ज्येष्ठ न्यायाधीश होईल का कनिष्ठ न्यायाधीश सरन्यायाधीश होईल, किंवा किती खटले झाल्यात, कधी झाले, त्याचा अर्थ मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. पहिला 1982चा खटला, त्याच्यामध्ये फक्त मत विचारायचं. बरोबर? मत विचारणं म्हणजे ते मत बंधनकारक आहे असंच नाही. त्यानंतर 93च्या खटल्यामध्ये सांगितलं सरन्यायाधीशाचा सल्ला राष्ट्रपतीला न्यायाधीशाचे अपॉइंटमेंट करताना बंधनकारक असेल. आणि सरन्यायाधीश तो सल्ला देताना किमान 2 ज्येष्ठ न्यायाधीशाचा सल्ला घेतील. लक्षात राहील. आणि पहिली गोष्ट, दुसऱ्या छेद्यामध्ये सांगितलं काय केलं रे पोरांनो? दुसऱ्या छेद्यामध्ये सांगितलं, बघा 1993च्या दुसऱ्याच खटल्यामध्ये सांगितलं सुप्रीम कोर्टाचा जो काय सरन्यायाधीश होणारा माणूस आहे तो ज्येष्ठ न्यायाधीशच असावा. आणि जो काय 98चा खटला झाला त्याच्यामध्ये सांगितलं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश ज्यावेळेस राष्ट्रपती साहेबाला सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या नियुक्तीबद्दल सल्ला देताना 4 ज्येष्ठ न्यायाधीशाचा सल्ला घेतील. त्यातल्या 2 न्यायाधीशांना जरी निगेटिव्ह मत दिलं की बाबा हा सल्ला किंवा ह्या व्यक्तीला न्यायाधीश करू नका, तर तो सल्ला सरन्यायाधीशाला राष्ट्रपती साहेबांकडे पाठवण्याचा अधिकार नव्हता. ठीक आहे, झालं नेमणूक झालं.
तरतूद झाली, सुप्रीम कोर्टाचा इतिहास पण सांगितला. आता थोडंसं आपल्याला क्वालिफिकेशन बघायचंय. जरी तुम्हाला भविष्यात वाटलं की मला PSI नको, मला सरन्यायाधीश व्हायचंय, न्यायाधीश व्हायचंय, बरोबर, तुमच्या मेहुणीनं सांगितलं लग्न झाल्यानंतर, किंवा तुमच्या बायकोनं सांगितलं मला तुम्ही PSI झालेले नकोत, मला तुम्ही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झालेलं बघायचंय, एक वेळेस बायकोच ऐकणार नाही, पण लग्न झाल्यावर जर मेहुणीनं सांगितलं तर नक्कीच ऐका. बरोबर ना? बरोबर आहे का नाही? लक्ष येत आहे? म्हणजे एक वेळेस पप्पानं जर सांगितलं की पोरे तू सुप्रीम कोर्टाची न्यायाधीश हो, तर तुम्ही ऐकणार नाही. पण नवऱ्यानं जर सांगितलं का मला तुला सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश झालेलं बघायचंय, तोपर्यंत मी जीव सोडणार नाही, तर तुम्ही नक्कीच ते ऐकणार आहे का नाही? बघा, क्वालिफिकेशन बघायचंय. जरी तुमच्या डोक्यात आलं, बघा प्रत्येकाच्या डोक्यात असतं. कुणाला आज UPSCचा DC UPSC मधनं कलेक्टर व्हायची इच्छा असते, कुणाला उद्या लगेच तहसीलदार व्हायची इच्छा असते. लक्ष देत आहे? समजतंय का? म्हणजे तुमच्या मनातले जे पंख आहेत, बरोबर ना, पक्षी म्हणतो आपण, पक्षी कसा पण उड्या मारतो, कुठं पण फिरतो का नाही, तसं आपलं पण आहे स्वच्छंदी. आज वाटते DC व्हावा, उद्या वाटते IPS व्हावा, परवा वाटते अंबानीचा जावई व्हावा, आहे का नाही? त्याला वाटते आईला DCचा जर पोरगा असतो तर लयच भारी झाला असतं. त्याला वाटतं आईला बिझनेसमॅन झालं पाहिजे. लक्षात येत? म्हणजे तुम्ही काय करताल आणि काय विचार करता रे. पण तुम्हाला काय पण व्हा, जर तुम्हाला सुप्रीम कोर्टात न्यायाधीश व्हायची इच्छा असेल, वकील व्हायची इच्छा असेल, सरन्यायाधीश व्हायची इच्छा असेल, तर तुम्हाला मी क्वालिफिकेशन सांगून ठेवतो. कारण तुमचं भविष्यात कुठं उपयोग पडेल मला सांगता येणार नाही. आता सांगून ठेवतो, नंतर म्हणू नका खराडे सरनं मी सरन्यायाधीश झालो किंवा न्यायाधीश झालो, मला क्वालिफिकेशन सांगितलं नाही. आता सांगतो, लक्षात ठेवा. एक्झामसाठी फार महत्वाचं. एक्झामसाठी जरी नाही महत्वाचं, तरी सुद्धा तुमच्या भविष्यकालीन जर तुमचं स्वप्न बदललं, सरन्यायाधीश व्हायचंय, तर नक्कीच तिथं सुद्धा उपयोग येणार. आणि पेपरसाठी तर 100% उपयोग येणार, त्यात कळतच नाही. ठीक आहे? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त करत असताना, बरोबर, त्यांची किमान वयाची अट दिलेली नाही. किमान वयाची काय नाही रे पोरांनो, अट दिलेली नाही कुठं घटनेत. बरोबर, असं घटनेत दिलंय का? घटनेमध्ये असं सांगितलं का सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होताना, सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश होताना 50च्या पुढेच व्यक्ती वयाचा असला पाहिजे, 60 वर्ष पूर्ण झालेला पाहिजे, 35 वर्ष पूर्ण झालेला पाहिजे, 25 वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे, असं काय सांगितलेलं आहे का? असं काय सांगितलेलं आहे का? तर नाही. म्हणजे न्यायाधीश होण्यासाठी किंवा सरन्यायाधीश होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा घटनेमध्ये तशी किमान वयाची अट दिलेली नाही. बरोबर. तर मग तुम्हाला पात्रता काय काय दिली बघणं गरजेचं. क्वालिफिकेशन तर बघा, भारताचा नागरिक. बरोबर. तुम्हाला जर सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश व्हायचा असेल, न्यायाधीश व्हायचा असेल, तर केन्याचा नागरिक असून चालेल का? म्हणतात सर मी पाकिस्तानचा होतो, मग पाकिस्तानच्या न्यायालयामध्ये न्यायाधीश हो. बरोबर. तू म्हणताल मग इंग्लंडचा होतो, बरोबर, तर इंग्लंडच्या न्यायाधीश हो. लक्षात राहील. जर तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश आणि सरन्यायाधीश व्हायचं असेल, तर तुम्हाला भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे. लक्षात राहील. त्यानंतर तुम्ही अजून काय म्हणताल, ही झाली पहिली पात्रता. दुसरी, हायकोर्टामध्ये, कोणत्याही हायकोर्ट, हायकोर्टामध्ये किमान 5 वर्ष. काय पोरांनो, किमान किती वर्ष? किमान 5 वर्ष काय झालं पाहिजे रे? किमान 5 वर्ष काय पाहिजे रे? मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेलं पाहिजे. बघा महत्वाचं आहे, एक्झामला विचारू शकता. लक्षात राहील. सर्वोच्च म्हणजे हायकोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये किमान तुम्ही 5 वर्ष मुख्य न्यायाधीश म्हणून जर काम केलं, तर तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश होण्याचे चान्सेस आहेत, किंवा तुम्ही ते क्वालिफिकेशन पूर्ण केले. लक्षात राहील. मग तुम्ही त्यातनं न्यायाधीश सुद्धा होऊ शकता आणि त्यातनं तुम्ही सरन्यायाधीश सुद्धा होऊ शकता. असं नाही की न्यायाधीशच होणार, सरन्यायाधीश सुद्धा होऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. बरोबर. ही एक अट आहे. त्याच्यामध्ये अजून किंवा एखाद्या हायकोर्टामध्ये, कोणत्याही हायकोर्टामध्ये 10 वर्ष काय केलेली पाहिजे रे? वकिली केलेली पाहिजे. लक्षात येते. किती वर्ष? कोणत्याही उच्च न्यायालयामध्ये जर तुम्ही 10 वर्ष वकिली केली, तर तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होण्यास काहीच अडचण नाही. आता अजून तिसरी अट काय? ही झाली 2 अटी. त्यानंतर निष्णांत कायदेपंडित पाहिजे. निष्णांत कायदेपंडित म्हणजे तुम्हाला कायद्याचं सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. बरोबर. सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. जर ह्या अटी पूर्ण केल्या, तर तुम्हाला या पदावर जाण्यास कुणीही रोखू शकणार नाही. लक्षात ठेवताल का? हे झालं पात्रता. ह्याच्या आधीची नेमणूक बघितली. आता थोडंसं पुढे निघू. त्याच्यामध्ये आलं शपथ. बरोबर ना? शपथ कोण देतं?
तर बघा सरन्यायाधीश असू दे नाहीतर न्यायाधीश असू दे, बरोबर, ह्या दोन्ही घटकाला किंवा हे दोन्ही न्यायाधीशांना शपथ देण्याचं काम आपले साहेबाचं आहे. कुणाचं रे? कुणाचं? राष्ट्रपती साहेबाचं. राष्ट्रपती यांना काय करणार? शपथ देणार. राष्ट्रपतीच यांची नियुक्ती सुद्धा करतात. लक्षात राहील, बरोबर. बघा जसं किमान वयाची अट घटनेमध्ये नाही सरन्यायाधीश न्यायाधीशासाठी, तसंच कार्यकाल सुद्धा घटनेत निश्चित. कार्यकाल निश्चित आहे का रे घटनेत? त्यांचा कार्यकाल घटनेत निश्चित नाही. आहे का निश्चित? नाही. तुम्हाला मग तो कोण ठरवलाय? सरन्यायाधीशाचा आणि न्यायाधीशाचा कार्यकाल, त्यांचा कार्यकाल संसदेनं ठरवलेला आहे. संसद काय करते रे? संसद कायदा करते आणि त्या कायद्याने तो कार्यकाल काय झाला रे? निश्चित झालेला आहे. सध्या तुम्ही बघा सुप्रीम कोर्ट आणि सरन्यायाधीशाचा कार्यकाल जो आहे तो 6 वर्ष किंवा 65 वर्ष, 6 वर्ष किंवा 65 वर्ष, जो आधी पूर्ण होईल तो. लक्षात राहील. बघा शपथ सांगितलं, कार्यकाल सुद्धा सांगितला, आणि त्यानंतर जर विचारलं राजीनामा, तर राजीनामा सुद्धा प्रेसिडेंट साहेबाकडे म्हणजे राष्ट्रपती साहेबाकडे द्यावा लागेल. मग ते सरन्यायाधीशाचा असू दे नाहीतर न्यायाधीशाचा असू दे. सरन्यायाधीश आपल्याला राष्ट्रपती साहेबाकडे आणि न्यायाधीश सुद्धा आपल्याला मग कोणाकडे देते? ते राष्ट्रपती साहेबाकडेच देणार. लक्षात राहील का? बघा त्यांचा कालावधी सुद्धा घटनेत नाही आणि त्यांचं किमान वय सुद्धा घटनेत दिलेलं नाही. आज आपण सर्वोच्च न्यायालयाचे इथपर्यंत आलेलो आहे. उद्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेलं सुप्रीम कोर्ट करण्याचा प्रयत्न करू आणि असंच व्हिडिओ बघत चला. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा, कमेंट करा. आवडलं तरच लाईक करा, आवडलं नाही तर लाईक करायची गरज नाही. ठीक आहे, मला समजलं. जे समजत नाही तुम्ही कमेंट करू शकता. ती पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही ती काय करू रे? पूर्ण करण्याचा प्रयत्न करू किंवा तुमची समस्या सॉल्व्ह करू. असा सपोर्ट करत चला. नवीन व्हिडिओ आमचे येतीलच तुमच्यापर्यंत.